व्यापारी आता सध्या पोळीच पिकविणार आहे, व्यापाऱ्याचीच पोळी पिकणार आहे. कारण ह्याच्या पाठीमाग बी तूर केंद्र जेव्हा चालू झालं का त्यावेळेस शेतकरी तूर विकून बसला होता आणि नंतर ह्या व्यापाऱ्यांनी ते 6 महिने चालविलं. ती तूर कुठून आली काय नाही, हे सोयाबीनचं हेच होणार आहे आता. त्यात सगळी पोळी पिकती फक्त व्यापाऱ्याची. आज सध्या 3000 रुपये भाव, म्हणजे सांगा ना काय आहे ते. अहो आज तुम्ही पेंड सरकी पेंड आज 2600-2700 रुपयाला पोत झाले आणि ह्या सोयाबीनला हे भाव. आता व्यापारी अडचण हा कुठं खरेदी कुठं विक्री होते? हे नेकनोर, चौसाळा आणि मांजसुंबा, पाली सर्रास चालू आहे सध्या. खरेदी केंद्र सुरू करा. विलंब लय सरकारने उशीर केलाय हो साहेब, लय सरकारने उशीर केला. हे शिंदे साहेबाला कळा नाही आणि शिंदे साहेबाला हे धोका आहे. त्यांनी उलट शेतकऱ्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, तेव्हा त्यांना हे होईल. मामा सोयाबीनची काय परिस्थिती? सोयाबीन चांगला आले यावर्षी, पण टायमाला पैसे नसल्यामुळे शेतकरी व्यापाऱ्याच्या दारात जाऊन सोयाबीन घालला. ते कमी भाव द्यावून पुन्हा शेतकऱ्याची लूटमार व्हायली सगळी. ही शासनाने लक्षात आणून लवकर खरेदी केंद्र सुरू करायला पाहिजेत. पण शासनाने खरेदी केंद्र सुरू न केल्यामुळे शेतकऱ्याची पिळवणूक होऊन शेतकऱ्याला व्यापारी म्हणजे आर्थिक अडचणीत आणून लूटमार करीत आहे.